हाय गाईज, प्रथमतः सर्व माझ्या मित्रांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण गणपतीचा पहिलाच दिवस, आज गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि आज पहिल्याच दिवशी आपण आपल्या नाशिक जिल्ह्यातील तालुका सिन्नर या गावी एक महागणपतीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत। हीच ती गणेशाची महाकाय मूर्ती आपण बघू शकता। घराघरात आज गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे। महाराष्ट्रातील 2 नंबरची उंच व सिमेंट कॉन्क्रीट असलेली भव्य गणेश मूर्ती आहे। उंची 14 फूट असून या मूर्तीला 76 वर्षे पूर्ण झालेले आहे। सिन्नरचे वास्तुशिल्पकार रंगनाथ गंगाधर लोखंडे यांनी स्वखर्चातून 1947 साली ही मूर्ती साकारली। त्यावेळेस ही मूर्ती बनवायला 800 रुपये खर्च आला होता आणि तसेच पुजारीन या हिंदी चित्रपटात या गणपतीचे चित्रीकरण झाले आहे। 1966 साली आंतरराष्ट्रीय एअर इंडिया कंपनीने या महागणपतीचे फोटो कॅलेंडरमध्ये प्रसिद्ध केले होते। अशी या महागणपतीची ख्याती नुसती महाराष्ट्रातच नाही तर जगभरात आणि जगाच्या बाहेरसुद्धा गेलेली आहे। या गणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह परदेशातून प्रेक्षक मोठ्या भक्तिभावाने आपला नवस पूर्ण करण्यासाठी आणि दर्शनासाठी येतात। हा गणपती बघू शकतात। या गणपतीला दरवर्षी शेंदूर न लावता फक्त लाल कलर दिला जातो आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने याची पूजा केली जाते। तुम्ही बघू शकता सिन्नर तालुका, नाशिक जिल्ह्यातील एक सिन्नर तालुका म्हणून गाव आहे। येथे ही महाकाय एक 14 फुटाची मूर्ती आहे। मूर्तिकार लोखंडे यांनी ही मूर्ती मोठ्या भक्तिभावाने त्या काळात बनवलेली आहे। केवळ फक्त त्यावेळेस 800 रुपये खर्च आलेला आहे या मूर्तीला। आपण बघू शकता गणपतीची देखणी आणि सुंदर मूर्ती आपल्यासमोर आहे। सभा मंडप वगैरे आज भाविकांची गर्दी होणार आहे। तसेच इकडं भैरवनाथ मंदिर, शनेश्वर मंदिर असे अनेक छोटे छोटे मंदिर आहे। 10 दिवस पूर्ण इथे गणपतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात होणार आहे। चला आपण येथेच थांबूया। जय गणराय, गणपती बाप्पा मोरया।